इथे राहून ऑलमोस्ट आता हे तिसरा दिवस आहे. परवा दिवशी आलेलो, कालचा दिवस एक दिवसभर काम केलो, संध्याकाळी थोडंसं खाली जाऊन चालतच गेलेलो ते एरियामध्ये. चालतच गेलेलो, जस्ट एक मार्केट फिरलो, मग आलो परत. थोडेफार सामान पण घ्यायचे होते ते घेतलं. तर हे एक आपलं हॉस्टेल आहे. खूप छान जागा आहे आणि जे रूल्स अँड रेग्युलेशन ते लोक इथे फॉलो करतात ना, ते सगळं पण चांगलं आहेत ॲक्च्युली. नीटनेस आहे, गरम पाणी आहे, पण मी जास्त गरम पाणी वापरतच नाही आंघोळीला. प्यायला गरम पाणी वापरतो. जेवण पण टॉप नॉच आहे, म्हणजे रिजनेबल रेट आहे आणि चांगलं आहे ॲक्च्युली जेवण पण. त्याच्यासमोरच टेकडी आहे, त्या टेकडीमध्ये बसून जरा ऊन आलं आहे तर ऊन जरा घेतो. आता गेलं वाटतं ऊन, आयला गेलं वाटतं. हां, पण 13 डिग्री आहे. परवा दिवशी 13 डिग्री होतं, काल पण समथिंग 13 12 डिग्री काहीतरी आहे. छान वाटतं इथे. इकडचं वरचं एरिया, इकडे एक रूम आहे, आय गेस फिमेल रूम आहे, आणि इथे एक दुसरं रूम आहे. हे आपलं एक वर्कस्टेशन बनवले मी माझं स्वतःचं, आणि इथे टी व्ही आहे पण अजून पण लावले नाही आहे. हे गेम्स आहेत, इथे बुक्स आहेत थोडेफार, आणि इथे बसून दोन्ही काम करू शकतात. छानपैकी पेंटिंग आहे, आणि इथे वायफाय पण सध्या वायफाय गेलेला आहे. आणि बाहेर आलं तर मग इथे आपले कपडे सुकत घातलेले आहेत, म्हणजे ॲक्च्युली हे सुकत नाही पटकन, पण आता काय माहिती कसं माझं सुकेल. आणि हे आपलं बाहेरचं, आणि इकडून पूर्ण उटी दिसतंय. इफ आय एम नॉट रॉंग ते डोडा बेटा आहे, ते साईडचं. जेव्हा पहिल्यांदा आलं तेव्हा आम्ही तेच थांबलेलं. बाकी ते हे कुठलं तरी एक हे आहे शेती. तिकडे ते क्लब महिंद्राचा रिसॉर्ट आहे, खूप छान आहे. तिकडे काय ते इव्हेंट होत राहतात. आणि हे पूर्ण ऑलमोस्ट पूर्ण उटी इथून दिसतं.
हे छान दिसतंय. आणि कन्नूर वाटते त्या साईडला आहे, इथून 20 किलोमीटर काहीतरी आहे. तर आता असं म्हणतात आहे की कन्नूरला खूप पाऊस आहे आणि कुन्नूर टू कोइंबतूर ते जाण्यासाठी लँडस्लाईड किंवा फ्लड बीड काहीतरी येणार आहे असं म्हणतात आहे. विच इज पार्ट इज स्केरी, कारण तिथे उद्या जाईन मी कुन्नूरला जाईन. कुन्नूरला पण 2-3 दिवस थांबेल, मग तिथून मग दुसऱ्या डेस्टिनेशनला जायचं चाललंय. तर माहीत नाही आता कसं आहे काय कसं होईल करून, नाहीतर मग दुसरं रोड घ्यायला लागेल. तर तिथे म्हणजे सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने सध्या हॉस्टेल खूप खाली आहे. मोस्टली जण असंच बाहेर फिरायला गेलेत, काही जण आहेत असेच बसलेत, लोक काम करत नाही काय नाही, नुसतं मोबाईल घेऊन बसलेत. वायफाय इकडचं सध्या परवापासून आज वायफाय नाही आहे. ते म्हणतात आहे की कंप्लेंट दिलं येईल, आय डोंट नो. म्हणून एक सेपरेट मोबाईल घेऊन ठेवलेलं मी, म्हणजे ते कनेक्शन वायफायसाठी, हॉटस्पॉटसाठी, आणि म्हणजे बॅकअप असलेलं बरं आहे ना त्याच्यासाठी.